नमस्कार सगळ्यांना. तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या आपल्या रेसिपीमध्ये आहे झटपट अशी तयार होणारी मस्त उपवासाची इडली. ही रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. उपवास ज्यांचे असतात त्यांच्यासाठी ही रेसिपी झटपट तयार होते आणि मस्त खाण्यासाठी एकदम टेस्टी लागतात. तर यासाठी मी इथे 1 वाटी भगर घेतलेली आहे, 1 वाटी मी इथे साबुदाणा घेतलेला आहे आणि दोन्ही आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करायचं आहे. ते आपल्याला एका भांड्यामध्ये काढून त्यामध्ये अर्धी वाटी आपल्याला इथे दही ॲड करायचं आहे, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि मी इथे लाल तिखट वापरलेलं आहे. तुम्ही लाल तिखटच्या ऐवजी हिरवी मिरचीचा सुद्धा वापर करू शकता. नंतर मग आपल्याला इडलीच्या भांड्यामध्ये पाणी टाकायचं आहे, गॅसवर ठेवायचं गरम करायला. नंतर इकडे इडलीच्या पात्राला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे इडली आपली खाली चिटकत नाही आणि अलगद निघते. नंतर त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं बॅटर सोडून घ्यायचं आहे आणि 10 ते 15 मिनटे आपल्याला त्याला मस्त वाफेवर शिजू द्यायचे आहे. 15 मिनटानंतर तुम्ही बघू शकता इकडे इडल्या किती भारी आपल्या झालेल्या आहे. अगदी मस्त टम्म आणि फुगलेले आहेत आणि जाळीदारसुद्धा बनलेले आहेत. तुम्ही बघू शकतात चिकट वगैरे बिलकुल होत नाही आणि दिवसभर इडली अशी जशीच्या तशी राहते. तर तुम्ही याला दह्यासोबत किंवा मग शेंगदाण्याच्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता. मस्त एकदम खाण्यासाठी टेस्टी लागतात. तर मी इथे मस्त बटाट्याचे गोड काप केलेले आहे. एक बटाटा कट केला, त्यामध्ये कढईमध्ये तूप घातलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बटाट्याचे काप मस्त फ्राय करून घ्यायचे आणि थोडीशी वरून पिठी साखर त्याच्यावर टाकायची आहे. एकदम छान लागतात खाण्यासाठी. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. बटाट्याचे काप खूप छान लागतात. आणि इकडे मी इडलीसोबत खाण्यासाठी शेंगदाणे आणि मिरचीची भाजून मस्त हिरवी चटणी तयार केलेली आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय बघायला आवडेल ते सुद्धा सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट करत चला. आणि आजची रेसिपी कशी वाटली ते सुद्धा नक्की सांगा आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान लागते. थँक्यू.